वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? आणि सकाळची सुरुवात झालेली आहे, तर आता आपली पण ब्लॉगची सुरुवात करूयात. सो लेट्स स्टार्ट द ब्लॉग विदाउट वेस्टिंग द टाइम. नोव्हेंबरची आणि आज आहे वोटिंग इन महाराष्ट्र. तर आजची आता दिवसाची सुरुवात आपल्या बॅचनी तर स्टार्ट झालेली, पण ॲक्च्युली बॅच सुरुवात करायच्या आधी आपली व्लॉग एडिट करायचा टाईम आहे, जो तुम्ही बघितला आहे. आता व्लॉग एडिट झाल्यानंतर बॅच पण होईल आणि मग जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काम करायला, वोटिंग करायला. सो आजचं तर हे मेन प्रायोरिटीवरचं काम आहे. त्याच्यानंतर मला एक 2-3 कामं आहेत, ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल, पण आधी पहिल्यांदा व्लॉग एडिट करतो. लॉल खाली म्हणजे नोट्स मध्ये नाही, मी विचार करून सगळे घेऊन सांगते. नाही वाजवायचं असं. आली वे, अरे ही कधी आली? ही नव्हती नाही ना. खाली असे म्हणतात. अजून कुठलं चालू? खाली खाली नवरात्री विभाग. ताल देताना सम, काल, टाळी आणि वजनानुसार जे स्वाभाविक धार पडतात त्याला खंड किंवा विभाग असे म्हणतात. त्रितालची खंड कशी? तू सांग, त्रितालचे खंड कशी? 4 मात्रांचे 4. तिहाई म्हणजे काय सांग? असा एक बोल समूह जो एकसारखा 3दा बोलून सीमेवर येतो त्याला तिहाई असे म्हणतात. त्यांना फरक माहिती का? शब्द काय किंवा तिहाई म्हणतात, थोडा किंवा तिहाई म्हणतात, एवढं डिफरंट माहिती. दुप्पट म्हणजे काय माहिती? दुप्पट म्हणजे ज्या लयमध्ये आपण विलंबित लयला दुप्पट लय असे म्हणतात. आता जसं तुम्ही बघितलं की एक्झामची तयारी चालू आहे. कथ्थकची मी तुम्हाला मागच्या आठवड्यात, इफ आय एम नॉट रॉंग, मी बोललेलो की आता एक्झाम्स आहेत ह्या वीकेंडला. ॲक्च्युली आय विल से ह्या मंथ एंडला. आता ते बनणार आहे वीकेंड, तर त्याचीच तयारी आहे. कथ्थकची रिव्हिजन चाललेली आहे. सर आणि मॅम त्यांची प्रॅक्टिस घेतात, कारण ते एक्झाम इथं नसती, ती एक्झाम असती पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतरच ॲट द एंड ऑफ दिस मंथ वी हॅव आवर CDS एक्झाम. सो इट इज नॉट अ प्युअर एक्झाम, इट इज द टेस्ट दॅट इज नियर अबाउट ओरिजिनल एक्झाम. तो ते प्रॅक्टिस तुम्हाला ती पण दाखवेल मी आज इव्हिनिंगला, इफ पॉसिबल. आज आणि उद्या नाहीच आहे, सॉरी, मी आज इव्हिनिंगला नाही आहे आणि उद्या पण नाही आहे. सॅटर्डेला मी दाखवेल किंवा फ्रायडेला शूट करेल. वॉट एव्हर इट इज गाईज, सो फार सो गुड. त्याच्यानंतर मला वोटिंगला जायचं आहे, तोपर्यंत थोडंसं
न्यूज की मी परत इन्स्टिट्यूटला येऊनच बोलतो आज तुमच्याशी, कारण 2-3 दिवस 2 दिवस इफ आय एम नॉट रॉंग मी घरून तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, ट्राईंग टू स्पीक इन मराठी. कधी कधी जरा अवघड होतं, पण प्रयत्न तर करावाच लागतात. हां, पण मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे ते म्हणजे, तुम्ही मला आधीच्या सीनमध्ये बघितलं की मी मीटिंग अटेंड करतो आणि आता अचानक परत इन्स्टिट्यूटला का, तर ह्याच्या आधी मध्ये एक सीन होता मीटिंगच्या आणि इथे यायच्या तो म्हणजे वॉकिंगचा. सो आय वॉज सपोज टू बी हिअर ऑन माय बाईक, बट मी चेंज केला विचार की म्हटलं थोडंसं वॉकिंग होईल. इट्स 2.5 किलोमीटर मॅक्स 2 किलोमीटर वॉकिंग होणं गरजेचं आहे. अँड आज सकाळपासून काहीच वर्कआउट होत नाही आहे. जर स्कूल नसेल तर वर्कआउट होत नाही आहे, बॅचेसमध्येही जास्ती वर्कआउट होत नाही. दिस ब्लडी बॉडी नीड्स प्रॉपर वर्कआउट. Though our motto is 80% what you eat your body is, but the 20% real fact is that what you do in your workout or in your daily life, what you do the workout, that's the most important impact in your body, because whatever you eat, it has to be proper neutralized and proper digest in your body, and that needs a workout. आत्ता तरी मी दुसरं काहीच वर्कआउट करू शकत नाही अनलेस अँड अंटिल माझी ॲरोबिक्सची बॅच चालू होत नाही, आणि दुसरी गोष्ट मी दुसरी कुठलं वर्कआउट करत नाही. सो दिस वॉज दी ओनली चान्स. सो आय डिसाइडेड टू कम हिअर. अँड खूप इच्छा होती की ते स्ट्रीट लाईट्स लावलेले आहेत जे फुटपाथसाठी, तिथून झालं त्याचं. आय लव्ह दॅट लाइटिंग. सो आय केम अँड आता मी इथं तुमच्या समोर आहे. बट बिफोर स्टार्टिंग दी बोनस डक्स, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट that I have to show you that I have done the voting finally. मला सकाळपासून सांगायचं विसरत होतं, आता सांगू मग सांगू, आणि त्याच्यात विसरून जात होतं कारण कामं चाललेली. बट येस, I have to end the vlog, and before ending we have to answer the question. For that I have to start the bonus ducks. So let's start our bonus ducks. कालचा क्वेश्चन होता की नेम वन वे टू डील विथ द स्टेज फिअर और द परफॉर्मन्स एन्झायटी. त्याचा आन्सर आहे डीप ब्रीदिंग एक्सरसाइज अँड व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता त्याच्या आधी ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. टेक अ डीप ब्रेथ, visualize all the techniques and choreographies, or I will say the acting scripts, whatever you are going to perform. Just visualize and try to be calm and little be less nervous. हेच गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं fearless बनवू शकतील. Today's question: how can dancer improve their stamina and endurance? Endurance म्हणजे सहन शक्ती. ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या. नसेल तर उद्या मी तो ऑब्व्हियसली सांगणारच आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हिअर. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लव्हिंग विथ वॉचिंग D&D विथ पियुष.